मी ज्या खुर्चीवर बसतो ना त्या खुर्चीला ताकद तुमच्या त्या स्वामींमुळे मिळत नाही। त्या खुर्चीला ताकद मिळते ती ब्रिटिश सरकारच्या शिक्क्यामुळे। ज्याच्या हाती सत्ता असते जग त्याला मानते। आणि म्हणूनच माझ्यावर कोणाची कृपा होत असेल ना तर ती तुमच्या स्वामींची नाही तर फक्त आणि फक्त ब्रिटिश सरकारची आहे। तुमच्या त्या स्वामींच्या कृपेची मला अजिबात गरज नाहीये। आणि सरकारची ताकद पुरेशी असताना मला त्या तुमच्या स्वामींच्या कृपेची काय गरज आहे? साहेब, सत्ता, पैसा, पद हे माणसाला मोठं बनवतं, पण लक्षात ठेवा, सरकार माणसाला पद देऊ शकतं, माणुसकी नाही। आणि एक गोष्ट साहेब, देवाच्या न्यायाला ना सरकार अडवू शकतं ना सत्तेचा अहंकार। साहेब, आमच्यावर दया करा। अहो, गावातले लोक आधीच पिसले येतो, दुष्काळामुळे सगळ्यांचा जीव मेठाकुटीला आलाय। अजून आमच्या हाल नका करू। आम्ही तुमच्या दारी न्याय मागायला आलोय। माणसाच्या हाती सत्ता आली की त्याचा वापर लोकांना वाचवण्यासाठी करावा हो, लोकांना दाबण्यासाठी नाही। साहेब, या पत्रात लोकांच्या आशा आहेत, कृपा करून त्या योग्य ठिकाणी पोहोचू द्या। कृपा करा साहेब, तुम्ही अधिकारी म्हणून मोठे आहातच, पण माणूस म्हणून खूप मोठे आहात यावर आमचा विश्वास आहे। साहेब, तुम्ही जर आज लोकांचा विचार केलात तर लोक तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवतील। साहेब, माणुसकीचा एक निर्णय अनेक पिढ्यांच्या आयुष्याला आधार देतो। ठीक आहे, हे पत्र मी योग्य ठिकाणी पोहोचवतो। तुम्ही काही काळजी करू नका। श्री स्वामी ऐका रे माझं, असं नका करू, ऐका। वारुळ वाढते। ज्या दिवशी हे वारुळ फुलाला स्पर्श करेल त्या दिवशी आम्ही येतो। स्वामी देवा, मला माहितीये तुमचं वचन कधीही खोटं ठरत नाही। वारुळ वाढतंय म्हणजे तो दिवस जवळ आलाय, ज्यावेळी हे वारुळ या फुलाला स्पर्श करेल आणि तुम्ही तुमच्या स्थानावर प्रगट व्हाल। पण देवा, तो दिवस लवकर आणा। तुमचे भक्त तुमचा विरह सहन करताय, त्यांच्या डोळ्यांना आस लागली आहे तुमच्या दर्शनाची। गुरुचा विरह ही भक्तांच्या हृदयाची फार मोठी परीक्षा असते, हे जाणताच तुम्ही। तेव्हा लवकर परत या देवा,
तुमच्याशिवाय हे स्थान ओसाड झालंय. कधी कधी भक्ती इतकी तीव्र होते की माणूस स्वतःच्या वेदनाच विसरून जातो. त्याला भानच राहत नाही त्याचं. पण सत्य हे आहे की देवाला भक्ताची वेदना नकोय, तर त्याच्या अंतःकरणातील निस्वार्थ प्रेम हवंय. सुंदरा मावशी, तुम्हाला तर सगळ्यांसमोर सांगायचं नसेल ना, तर तुम्ही मला एकटीला सांगा. हा? नाही, स्वामी कुठे गेलेत? स्वामी शपथ सांगते, कोणालाही सांगणार नाही. आपल्या दोघींमधलं गुपित असेल हे. मी आधीच सांगितलंय तुम्हाला. अहो, मला खरंच माहिती नाहीये स्वामी देव कुठे आहेत ते. मला हे पटतच नाहीये की स्वामी कुठे आहे ते तुम्हाला माहितीच नाहीये. तुम्ही आमच्यापासून काहीतरी लपवताय. आम्हाला सांगायचं नाहीये हेच ठरवलेत ना तुम्ही. तुम्हाला जर खरंच जाणून घ्यायचं असेल ना स्वामी देव कुठे गेलेत ते, तर या वारुळावर लक्ष ठेवा. पुन्हा तेच वारुळ वारुळ. सुंदरा मावशी, मला एक गोष्ट कळलेली आहे, तुम्ही आमच्यापासून लपवताय. पण मी पण तुम्हाला सांगते, मी जर गावात हे सांगितलं ना की सुंदरा मावशींना माहितीये स्वामी कुठे गेलेत ते, पण त्या आपल्याला सांगत नाहीयेत, तर मग काही तुमचं खरं नाहीये. सांगू? जाऊ? हे पत्र सरकार दरबारी पोचवायचंय, पण पोचवणार कोण? कोण पोचवणार बरं? मी आहे ना, मी आहे ना, मी आहे ना. हे पत्र जिथे पोचवायचंय तिथे पोचवतो ना मी. आणि यांनाही ज्या ठिकाणी पोचवायचंय त्या ठिकाणी पोचव. खूप न्याय, दया आणि माणुसकीच्या गोष्टी चालल्या होत्या ना इथे. आता कळेल सत्ता मोठी कुणाची आहे, तुमच्या त्या स्वामींची की ब्रिटिश सरकारची. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी, सांभाळून. काय रे, काय झालं? अरे, आपण ठरवलं होतं ना साखळी पद्धतीने आत्मक्लेश सुरू ठेवायचा म्हणून. माफ करा, पण आता सहन होत नाही. मग आता शिळेवर कोण उभं राहणार? सखू, तू जा बाई. हा, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी थांबा. समर्थ. आपण आत्मक्लेश करून घेतोय, पण आपण सगळे सामान्य सेवेकर. मला असं वाटतंय कपिलामाई, तुम्ही जर आत्मक्लेश सुरू ठेवला तर स्वामी नक्कीच धावून येतील. काय? मी? नाही म्हणजे तुम्ही स्वामींच्या जवळच्या भक्त आहात ना, त्यांच्या ज्येष्ठ शिष्या. तुम्ही जरी स्वामींचा आत्मक्लेश सुरूच ठेवला तर नक्कीच तुमच्यासाठी ते धावून येतील. तुमच्या वेदनेचा धावा स्वामी नक्कीच ऐकतील. अरे, बरोबर काय? बरोबर. हा, अरे मी जर इथे उभी राहिले तर बाकीची कामं कोण करणार? या सुंदरा मावशींना आता काही कामं येत नाहीत, त्यामुळे मी काही शिळेवर चढत नाही बाई. कपिलामाई, बाकीचे काम आपण नंतर करू.
पण स्वामीसाठी तुम्हाला उभं राहणं गरजेचं आहे ना. हो. कपिलामाई, श्री स्वामी समर्थ. हसतायत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हेच ना ते पत्र, न्याय मागणार, दयेची भीक मागणार. ब्रिटिश सरकारकडे जाऊन माझी तक्रार करणार होता. मग हे पत्र ब्रिटिश सरकारला जाऊन द्यायला पाहिजे नाही का? मी देऊन होतो पत्र लगेच. सावकार, सावकार, अहो हे काय केलं? यांना असंच बांधून ठेवायचं. ना तानात उपाशी राहिले पाहिजेत. तहान लागून लागून असे तडफडले पाहिजेत. हे बघ, लक्षात ठेव, किती तहान लागली तरी एक थेंब पाण्याचा द्यायचा नाही. कळू दे गावकऱ्यांना. ब्रिटिश सरकारच्या विरोधात विचार केला की त्याची किंमत किती भयंकर असते. काय हो साहेब. स्वामीच आपले तारणहार आहेत. हो, माणसाचे सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा स्वामींचा मार्ग सुरू होतो. श्री स्वामी समर्थ. 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 स्वामी, अहो कुठे आहात? या ना लवकर. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा काय प्रसंग ओढवलाय आमच्यावर? सुंदराच्या विरोधात भडकवायचं होतं आम्हाला सगळ्यांना. या नादात हे संकट ओढवून घेतलं आम्ही. हा बुवा आला तरी चालेल आणि नाही आला तरीही चालेल, पण आता हे चटके आम्ही सहन करू शकत नाही. नाही नाही नाही, आम्ही आता या शिळेवर उभं राहू शकत नाही. कपिले, माघार घे. जाऊ दे जाऊ दे, माघार घे कपिले. श्री स्वामी. नाही कपिलाबाई, स्वामी येईपर्यंत तुम्ही खाली उतरू शकत नाही. पण पाय भासतायत रे फार. कपिलामाई, आपलं ठरलं होतं ना स्वामी प्रकट होईपर्यंत आत्मक्लेश सुरूच ठेवायचा म्हणून. हो हो थोडं सहन करा, स्वामी नक्की येतील. हो, येतील येतील, पण पाय भासत त्याचं काय करू सखू?
श्री स्वामी समर्थ. श्री सुंदरमावशी, काय झालं पंढरी दादा? स्वामी परत आले का? नाही अजून. काय झालं पंढरी दादा? माझी गाय नंदिनी गाय ती गेली हो. घरात आमच्याकडेच खायला काही नाही, प्यायला पाणीही नाही, तर जनावरांना कुठून देणार? तिला तहान भूक सहन नाही झाली, ती जमिनीवर कोसळली हो आणि आणि ती गेली. हो, तिला फक्त गाय म्हणून नाही पाळली होती आम्ही, आमच्या घरातील सदस्य होती ती. हो, माझ्या लेकीचा तर फार जीव होता तिच्यावरती. नंदीने गेली हे कळल्यापासून तिने हंबरडा फोडलाय. ती सारखी रडते. या दुष्काळामुळे आता जनावर जायला लागली. हीच वेळ तर घरातील माणसांवर आली तर? पंढरी दादा, हा दुष्काळ फक्त जमीन जाळत नाहीये, तर माणसांच्या आशा करपवतोय. स्वामी देवा, लवकर परत या हो. आम्हाला सगळ्यांना गरज आहे तुमची. तुमचे भक्त तडफडताय तो तुमच्याशिवाय. या देवा या. सुंदरमावशी, हो करायचं काय आता? हा दुष्काळ सगळ्यांचा जीव घेणार आहे. हाहाकार माजलाय, सर्वत्र भयानक परिस्थिती आहे. सुंदरमावशी, माझ्या लेकीला मी काय सांगू? ती सारखी म्हणते की बाबा बाबा नंदिनी पुन्हा कधी उठणार? आता तुम्हीच सांगा, तिला मी काय उत्तर देऊ? स्वामी देवा, अहो का इतकी परीक्षा घेताय? स्वामी, हो या ना लवकर. आता हा त्रास सहन होत नाहीये स्वामी. कृपा करा आमच्यावर, या लवकर. पाय भासतोय तो फार. माझी गाय नंदिनी, हो तिला मी लेकरासारखं वाढवलं होतं. धीर धरा. स्वामी देव सगळं पाहत आहे. ओ शिपाई भाऊ, तुम्ही पण गावातलेत ना? मग गावातल्या लोकांवर दया नाहीत का हो तुम्हाला? तुम्ही आमच्या सोबत या. या लढ्यात सहभागी व्हा. अहो, अन्यायाविरुद्ध उभं राहणं हीच खरी माणुसकी आहे. लढा कुणाविरुद्ध? ब्रिटिश सरकार विरुद्ध. ते ब्रिटिश आहेत. विद्रोह केला ना तर सगळ्यांना गोळ्या घालतील. अहो स्वामी आहेत ना, ते बघतील ना. भक्त संकटात असताना गुरु कधीच पाठ फिरवत नाही. आणि स्वामी आपला जीव जाऊ देणार नाहीत. त्यांची आपल्यावर कृपा आहे. खरंच तुम्हाला अजूनही तसंच वाटतं? दुष्काळाची झळ बसू नये म्हणून ते कुठेतरी लांब निघून गेले असतील. आता दुष्काळ संपल्यावरच येतील परत बहुतेक.